लक्ष्मी थांब, तुला परत एकदा सांगतो. हे बघ, 5 किलो साखर होती, 2 किलो चहा पावडर आणि अर्धा किलो आलं होतं बघ, आणि दूध वाल्याचे पैसे. तुम्हाला काय हवंय? 2 चहा. चहा कशाला घेतोस रे? ऍसिडिटीचा त्रास आहे ना तुला? थांब, एक चांगली कॉफी बनवून देतो. बोल तिकडे, मला काय हवंय? अय्यो, आलात की हो. खूप दिवसांनी भेट झाली बघा आपली. काय बघ, घाबरू नका हो. काय बघ, कशी वाटली आमची पोरं? हा, अजून तुम्ही त्यांना नीट ओळखलं नाहीत बघा. अरे एवढी वर्षात मी अस्मिन, ये 18 कप फोड़ा तूने साल भर में. अन्ना 18 कप फोड़े? हाँ वही 18 कप फोड़ा. सॉरी अन्ना, कप नाही, ग्लास. हाँ आणि ग्लास फोडणं गुन्हा असता ना तर अस्मीला फाशीची शिक्षा झाली असती. आणि तू फाशी देणारा जल्लाद. बघितलं, मी सुद्धा ओळखू शकलो नाही या लोकांना. शिक्षेवर ना आठवलं, विशाल सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे शांत शांत म्हणून विचारलं. घरचे ठीक आहेत ना? घरचा काही विचार नको रे. याला 4 दिवस घरी येत होते, एका जेल मध्ये असल्यासारखं वाटत होतं मला. का रे? शिल्पाताईची पहिली दिवाळी आहे ना, तर शिल्पाताई, आमचे जिजू, त्यांचा तो पुतणा 3 दिवस घरी राहायला. आणि पाडव्याच्या दिवशी तर तिथे सासू सासरे, हा, जिजूंचा मोठा भाऊ, त्याची ती बोर बायको, आणि मग काय तो बंटू पुतणा राजेश जिजूंचा, तो सगळीकडे त्यांच्या मागे. त्याला काय म्हणे, काकांशिवाय करमत नाही, चैन लागत नाही. असंच असतं यार सगळं. हे किती क्यूट आहे तुला माहितीये, तुला नाही कळणार. आणि काय रे, तुला जर हे कळलंच नाही तर मग सगळ्यांच्या मनाला भिडेल असं स्क्रिप्ट, आर्ट टचिंग स्क्रिप्ट कसं लिहिशील? एकदम आर्ट टचिंग असं काही लिहायचंच नाही मला. आणि त्यांच्यासाठी नसतो बनवतो माझा सिनेमा, बघ तू. किरण सतत लोकांना पिना मारत असतो बघा. एखादा फुगा फुटला की हवा आला बघा. अन्ना, ती BMW गेली काय? हो गेली तुझी मॅडम. जा तिकडे. कोणाकडून काय आणि कसं काढायचं बरोबर माहिती आला. अरे तू लिही तर पहिला, आताच वसवसत राहिलास तर मग इथेच संपशील. बरं मला सांग, तू काही नवीन सिरियल वगैरे बघितल्यास की नाही? म्हणजे झी मराठी, सन मराठी, नाही तर युट्यूब वर. तू काय भारी गोष्ट सांगतोस, तुला माहितीये. आणि या 4 दिवसात मला काहीच नाही आठवलं, पण मी विशू सरांची गोष्ट मिस केली. कोण विशू सर? तू. सांगा विशाल सर, सांगा. तुमच्या तोंडून गोष्ट ऐकल्याशिवाय सानिकाला जेवण जात नाही. मी जोक नाही करत आहे, ट्रम्पच्या जोक सारखा मोठा. येस विशाल, टेल अस समथिंग फास्ट. सांग ना. तसं लेक्चर नाही आणि रिकामीच बसलोय आपण. आणि जेव्हा लेक्चर असतात तेव्हा तरी तू कुठे बसतोस रे टोळ्या? वा वाटला, खूप दिवसांनी तुझी शिवी ऐकली, टोळ्या. आणि रायटर तू काय दात दाखवतो रे? अरे कधी चांगली गोष्ट बिष्ट सांग की रे. अरे मेरे को भी मजा आता है. हे थांब थांब थांब, गॅस बंद करतो. दुपारचं कोणी चहा प्यायला येणार नाही बघ. आणि आपल्या साऊंड दादाला पण बरं पडेल. काय हो बोलू नका, तुमच्याकडे माईक नाही. तुम्हा सगळ्यांना ना आज माझीच सापडली वाटतं बाजाराला. शट अप विशाल अँड टेल अस समथिंग फास्ट. टेलच फास्ट का? नाहीतर ही अस्मी तुला ईदच्या बकऱ्यासारखं हलाल करेल. अस्मी, तू केलंय का कधी हलाल? म्हणजे तुझ्या अबूने तर डॅडीने केलंच असेल ना? नाही रे बाबा, त्यासाठी खाटीक असतात. आणि तू जेव्हा बाजारात मटण घ्यायला जाते तेव्हा का स्वतः कापून घेते मटण? नाही तर काय. सानिका टेन्शन नको, मी शिकवेन तुला कसं कापायचं ते. शी, मला नको शिकव. आणि मला काय माहिती ईद मध्ये काय करतात ते. आपल्या हिंदू सणांमध्ये नाही ना तशी पद्धत. मग मी काय करू? हिंदू हो, ई नाही ही. विशाल, तुला माहिती ना तुझा बोलण्याचा प्रॉब्लेम आहे. विचार करायचा पण आहे का? होय लोका. अण्णा पंजाबी. तुम्हा लोकांना भांडायला काय झालं? अरे विधानसभा वाटली की काय रे तुम्हाला? हे पण ही म्हणते तसं वाटू शकतं कोणाला तरी. म्हणजे तुला काय वाटतं की आपल्याकडे असं करत नाहीत? असं होतं? ऑफकोर्स. अरे नरक चतुर्थीच्या दिवशी, अरे यार ते सकाळी आंघोळ केल्यावर आई ते कारीट म्हणतात त्याला. कारीट, राईट, जंगट्याखाली ठेवून फोडायचं असतं. हा, ते ना कडू असतं आणि ते दिवाळीच्या दिवसांमध्येच मिळतं. इतर दिवशी ना ते मार्केटमध्ये दिसत पण नाही. आणि आमच्याकडे ना असंच होतं. नंतर आई बाबांना आणि दादांना ओळखते छान. बोल, तू का शांत झालं? बोल बोल ना. काय शांत? बोल.
काय बोलव तुम्ही? ते नरक चतुर्दशी. हा, तर त्या दिवशी कृष्णाने नरकासुराचं डोकं फोडलं असं म्हणतात, आणि मग त्याचं प्रतीक म्हणून कारिट. कळलं? मतलब अस्मी अभी तेरे को इतना नहीं समझेगा. वो हमके पुराण में कृष्णन देव ने उसका डोक्या फोड़ा तो उसको. नीट सांग. सॉरी. सो कसं आहे, आपण आपल्या पायाखाली खरं प्राण्याचं मुंडकं नाही ठेवू शकत, त्यामुळे मग ते कारिट हे त्या नरकासुराचं डोकं आहे असं इमॅजिन करून फोडायचं असतं. पण मला नाही वाटत यार, म्हणजे मला नाही बरोबर वाटत हे असं इमॅजिन करायला लावणं. पण खऱ्या प्राण्याला मारण्यापेक्षा त्याची कल्पनाच केलेली बरी ना. अरे पण मग फिलिंगचं काय, त्याच्या मागच्या फिलिंगचं काय? म्हणजे कुणाचा तरी नाश करायचा आणि त्याचा सण साजरा करायचा, यात काय ह्युमन आहे? हे फिलिंग ह्युमन कसं असेल? अरे ह्याची सुरुवात कशी झाली पण? मला वाटतं आदिवासी जीवन पद्धतीपासून झाली असेल. नाही म्हणजे तेव्हा गव्हर्नमेंट नाही, पोलीस नाही, न्यायालय नाही. म्हणजे हे जे आदिवासी समाज असायचे ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शिकार करायचे. उदारीवर शिकारी का? उधारीवर शिकारी नाही, सर्व्हायव्हल साठी, त्यांच्या पोटा पाण्यासाठी शिकारी करायचे ना. त्या काळाची गरज होती की नाही ती? म्हणजे वरून वरून जरी बार्बरिझम दिसत असलं तरी सुद्धा ते करायचे त्यांच्या सर्व्हायव्हल साठी ना. बापरे, मला तर कोण बघवणार पण नाही, म्हणून तर मेडिकलला नाही गेली. ऊन नाही. हो, मेडिकलला जायला मार्क लागतात. तुला 12वीला 63% मार्क होते. 63. अरे मेडिकलला जायचं नव्हतं म्हणून तर मार्क्स मिळवले नाही ना. आमरे, हे बघ, मुद्दा तू खून बघतेस की नाही तो नाही. तुम्हाला चिलियाबाईची गोष्ट माहितीये? हा, मी सांगतो. त्या गोष्टीत कसं आहे, जर कुणी आपल्याकडे आपल्या मुलाच्या मांसाची जरी मागणी केली तरी सुद्धा स्वतःच्या मुलाचा मांस देणं वर्ज मानलं गेलं नाही. म्हणजे खाण्यासाठी प्राण्याला मारायची प्रथा आधीपासून सुरू होती, बरोबर? मग मे बी कदाचित पुढे तीच जाऊन आपण देवाला अर्पण करायची प्रथा सुरू झाली असेल. म्हणजे याचा अर्थ आपण जे खातो किंवा आपल्याला जे प्रिय आहे ते इतर कोणाला तरी देण्याची पद्धत खरं तर किती सुंदर आहे. पण मग आपण नंतर त्या रूढी परंपरा यात फसलो आणि वाट लागली. सोड, मुद्दा कोण काय कापतं कोण काय चिरडतं हा नाहीये. मुद्दा हा आहे की हे कापणं आणि चिरडण्याच्या मागची जी भावना आहे ना ती माणुसकीला धरून हवी. एवढंच म्हणायचं मला, सिंपल. कळतंय का? काय झालं? विपश्यना सेंटर मध्ये आल्यासारखं वाटतंय. माझं काही चुकलं का? खूप बोललास, हेच चुकलं की रे. तुम्ही काही बोलत का नाही यार? कधी पाठ करतोस तो हे सगळं? माझं नाही होत. अरे केवढा बोलला हा. हाँ मतलब विशाल, मैंने कभी इतना सोचा ही नहीं. मी तर वेगळाच विचार करत होतो. बोल ना भाई, मला वेगवेगळे विचारच ऐकायचं त्याच्यात. बोल. नाही, एवढं खायचं प्यायचं ऐकून ना मला काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली. चला ना आपण कुठेतरी खायला जाऊया. तो फिर मेरे घर चलो ना, अम्मी आज पुलाव बनाने वाली है. ए, अस्मिन, अम्मीला सांग किरण बनवेल. नो प्रॉब्लेम. किरण के हाथ का पुलाव इज द बेस्ट. चला. होय लगा. अरे पंजाबी. अरे मला नाही घेऊन जाणार की काय तुम्ही लोक? अण्णा नाही. थांब की रे. हो, अरे मला घेऊन नाही जाणार. अरे अण्णा, अजून एक कप फुटला तिकडे. बघितलं, मी सुद्धा अजून यांना ओळखू शकलो नाहीये. अरे डब्बा तरी घेऊन ये की रे.